इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या जामिनावरती उद्या सुनावणी होणार आहे। कोल्हापूर कोर्टामध्ये त्याच्या जामिनावरती सुनावणी झाली। आरोपीनं कोर्टात हजर व्हावं अशी मागणी सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी केली आहे। कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींच्या प्रकरणात आणखी एक खुलासा झालाय। या इमारतीमध्ये बोगस 712 NA आणि जमिनीची मोजणी नकाशे वापरले गेलेत। या कागदपत्रांच्या आधारे प्रांत कार्यालयाच्या देखील फसवणूक झाल्याचं कळतंय। पुणे गौरव आहुजा प्रकरणात घटनेच्या दिवशी वापरण्यात आलेल्या गाडीची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली। गौरव आहुजाकडील BMW कार पुणे पोलिसांनी जप्त केली होती। आहुजाच्या मित्रानं या गाडीची नंबर प्लेट काढल्याचा आरोप पोलिसांनी केलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुणे नगर रस्त्यावरती शास्त्रीनगर चौकात गौरव आहुजा या तरुणानं लघुशंका करून अश्लील कृती केली होती। पुणे पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच जागेवरून त्याची धिंडही काढण्यात आली आहे। महापालिकेची थकबाकी असलेल्या पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या ऑफिसला महापालिकेने टाळं ठोकलंय। विविध परिसरातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त करत 345 कोटींची थकबाकी सिंहगड कॉलेजकडे असल्याची माहिती आहे। एनएल सिंहगड कॉलेजची थकबाकी भरण्याची मुदत संपल्यानं महापालिका त्या आस्थापनेचा लिलाव करण्याची शक्यता आहे। पुण्याच्या TRTI संस्थेमार्फत पोलीस भरती प्रशिक्षणाचं निर्वाह भत्ता संस्था चालवते। मात्र अजूनही विद्यार्थ्यांना भत्ता मिळालेला नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। चांदवडमधील विद्यार्थ्यांनी सोलार आणि इलेक्ट्रिक वरती चालणारी हायब्रिड कार बनवली आहे। नाशिकच्या चांदवड इथल्या SNJV पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हायब्रिड कार बनवण्याचा आविष्कार केलाय। विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी ही अनोखी किमया केली असल्यानं परिसरात कौतुक होत आहे।